उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता भाष्य केलंय। आंदोलनाच्या माध्यमातून काही जण क्रेडिट घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार म्हणाले। विरोधी पक्षामधील नेत्यांवरून त्यांनी ही टोलेबाजी केलेली आहे। वेगवेगळे प्रसंग उद्भवतात, परंतु तो शांतपणे सामोपचाराने मार्ग कसा काढता येईल। काही जण समोरचे लोक टपूनच बसलेले असतात, अरे आपण इतके कमी निवडून आलोय, काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे। आता परवा पण 4-5 दिवस मुंबईत घडलं, त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय, हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काहींनी केला। टीव्हीच्या समोर जायचे, चॅनलवाले तयारच असतात, तुझं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे, हे लगेच सांगायचं यांचं म्हणणं काय। आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं, आता सगळे सध्या गपगार पडलेले आहेत। परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे, त्याचं काय मत आहे, कसं काय होईल आणि काय होईल, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका। वेगवेगळे प्रसंग उद्भवतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा पातळी सोडून टीका केली आहे। तर वर्षा बंगल्यावरती जाऊन फडणवीसांना धुवून काढलं असतं असं जरांगे पाटील म्हणाले। केवळ फडणवीसांना घेरण्यासाठी मुंबईमध्ये आंदोलन केलं असा दावा करणाऱ्या राऊतांना उत्तर देत असताना जरांगेंनी हे शब्द वापरलेत। मुंबईमध्ये मराठ्यांना पाऊल ठेवू दिलं नसतं तर वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांना धुवून काढलं असतं असं जरांगे पाटील म्हणाले। एकनाथ शिंदे चांगला माणूस असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा त्यांनी दिलंय, मात्र त्याच वेळेला फडणवीसांविषयी त्यांनी हे शब्द वापरले। आंदोलनाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच, तर फडणवीस यांना घेरणं हा होता। म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून, म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं आहे। हे ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही, आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते, कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलं असतं। आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे, आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, फडणवीसांना घ्यायचं, हां फक्त फडणवीसला घ्यायलाच होतं। आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाच परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतलं असतं तिथं जाऊन वर्षा बंगल्यावर। असा होतो मराठा अभ्यासक हे जीआरच्या संदर्भात संभ्रम निर्माण करतायत असा हल्लाबोल जरांगेंनी केलाय। आंदोलनामध्ये अभ्यासक येत नाहीत, चर्चेला बोलावल्याच्या नंतर बैठकांना सुद्धा येत नाहीत, हे अभ्यासक केवळ टीव्हीत दिसतात असा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केलाय। मात्र मराठा समाज संभ्रमित होणार नाही असं त्यांनी म्हटलंय। कुणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही, कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात जे आर बद्दल याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते, हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात, हे फक्त टीव्हीवर असतात, फक्त टीव्ह्या, उठलं की टीव्ह्या, उठलं की टीव्ह्या, एवढं रोज असते ते, बाकी काही नाही। मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक, खरंच बोलायचे पण नव्हते, मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ञ, पण ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या, म्हणलं घ्या भाऊ, आपलं काय पोटात काही नसतं, हे असे कुरापात्या करतात आणि संभ्रम निर्माण करतात। संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे हे मनोज जरांगे पाटील